खुश खबर खास महाशिवरात्री निमित्त माफक दरात सचिन ट्रॅव्हल्स घेऊन आली आहे एक आनंददायी धार्मिक सहल। सांगली, मिरज, जयसिंगपूर ते गणपतीपुळे, मार्लेश्वर, सप्तेश्वर। दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 12 ला निघणे। दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री परत। फक्त ₹1000। आजच आपली सीट बुक करा। बुकिंगसाठी संपर्क 0233 232 40 14 आणि 72 76 92 90 09 90 04 57 62 76 आणि 96 65 46 11 11। प्रवास खर्चात सकाळी फ्रेश होणे, 2 वेळचा फराळ आणि 2 पाणी बॉटल। पक्षासाठी दोनदा निवडणूक सोडणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय कधी? भाजपच्या बाबासाहेब आळतेकर यांना स्वीकृत नगरसेवक पद द्यावे, वरिष्ठ नेतृत्वाकडे भावनिक साकडे। भारतीय जनता पार्टीचा आदेश हाच अंतिम मानून पक्षहितासाठी स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षांवर पाणी सोडणारे निस्वार्थ आणि एकनिष्ठ कार्यकर्ते बाबासाहेब आळतेकर यांना नगरसेवक पद देऊन सन्मानित करण्यात यावे, अशी जोरदार व भावनिक मागणी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वांकडे करण्यात आली आहे। माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य संपर्क प्रमुख बंडू जिनाप्पा चौगुले व जिल्हाध्यक्ष विश्वनाथ पवार, जिल्हा उपाध्यक्ष संदीप मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष अमोल महारनूर, जिल्हा सचिव प्रशांत कदम व असंख्य कार्यकर्ते या सर्वांच्या वतीनं या संदर्भात सविस्तर निवेदन सादर करत पक्षांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या त्यागाची दखल घेण्याची मागणी केली आहे। निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की सन 2018 आणि 2026 या दोन महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये पक्षाच्या आदेशानुसार बाबासाहेब आळतेकर यांनी स्वेच्छेने निवडणुकीतून माघार घेतली। आजच्या राजकारणात वैयक्तिक स्वार्थ सर्वात वरचढ असताना पक्षाचा आदेश सर्वोच्च मानून असा निर्णय घेणं हे केवळ राजकीय शिस्तीचं नव्हे तर अपार निष्ठेचं आणि त्यागाचं जिवंत उदाहरण आहे। कोणताही वैयक्तिक लाभ न पाहता पक्षाची ध्येय धोरणे, विचारधारा आणि संघटनात्मक बांधिलकी सामान्य कार्यकर्त्यांपासून थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम बाबासाहेब आळतेकर यांनी गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं केलं आहे। मिरज नगर परिसरात एक सर्वसामान्य, सर्वांना सोबत घेऊन चालणारे, प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावून जाणारे नेतृत्व म्हणून परिचित आहे। मिरज नगर परिसरातील कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच सामान्य नागरिकांमध्ये बाबासाहेब आळतेकर यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणावर विश्वास असून नगरसेवक पद दिल्यास परिसराच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच गती मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला जातोय। रस्ते, पाणी, स्वच्छता, मूलभूत सुविधा आणि जनतेच्या दैनंदिन प्रश्नावर ते प्रभावीपणे काम करतील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतात। निष्ठावंत कार्यकर्त्याला नगरसेवक पद देणं हा केवळ वैयक्तिक सन्मान नसून तो संपूर्ण पक्ष संघटनेसाठी प्रेरणादायी संदेश ठरेल। पक्षासाठी त्याग करणाऱ्यांची दखल घेतली जाते हा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होणं ही आजच्या राजकारणाची खरी गरज असल्याचंही निवेदनात अधोरेखित करण्यात आलं आहे। नगरसेवक पदाच्या माध्यमातून बाबासाहेब आळतेकर हे भारतीय जनता पार्टीची विचारधारा अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवतील आणि संघटना अधिक बळकट करतील। त्यामुळे त्यांच्या दीर्घकालीन निष्ठेची, त्यागाची आणि प्रामाणिक कार्याची दखल घेऊन पक्षानं त्यांना नगरसेवक पद देऊन सन्मानित करावे अशी भावनिक अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। ही मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वरील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आली आहे।